कन्कशन इंजुरी म्हणजे मेंदूला होणारी इजा होय. ह्या इजेमुळे तुम्हाला शरीरावर गंभीर परिणाम जाणवू शकतात. तुमच्या कार्यशीलतेवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यावर जर वेळीच उपचार नाही झाले तर त्याचे गंभीर परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आज आपण कन्कशन म्हणजे मेंदूची एक प्रकारची इजा, ह्याची लक्षणे काय, कशामुळे होतात, त्याच्यावरचे काय उपचार आहेत, हे सगळे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कन्कशन ह्याची लक्षणं, त्याच्यावरचे उपचार आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम काय होऊ शकतात हे आपण जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी जे शेवटी मुद्दे सांगतोय ते नीट ऐकून घ्या, कारण ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र पाटील, डायरेक्टर आणि कन्सल्टंट न्यूरोसर्जन, समर्थ न्यूरो आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली. समर्थ हॉस्पिटल हे सांगली मिरज परिसरातील पहिलं 100 बेडचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, जे पूर्णपणे मेंदू आणि मणक्याचे विकार आणि त्याचबरोबर गंभीर अपघात असणाऱ्या रुग्णावर उपचार करण्यासाठी सदैव तत्पर आहे. चला जाणून घेऊया कन्कशनची कारणे आणि उपाय. कन्कशन म्हणजे डोक्यावर बसलेले घाव आणि त्याचे परिणाम. आता डोक्याला ज्यावेळी इजा होते किंवा डोक्याला धक्का बसतो त्याला सामान्यतः कन्कशन असं म्हणतात. हा एक प्रकारचा आघात असतो की ज्यामुळे मेंदूला एक तात्पुरतं नुकसान होतं. आता याची सुरुवात अचानक होणाऱ्या धक्क्यानं होतं की ज्यामुळे मेंदू वेगानं हलतो. ही एक गंभीर आरोग्य समस्या आहे आणि ज्याचा शरीरावर, मनावर, मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. डोक्याला जर कन्कशन इंजुरी झाली असेल तर काही वेळा 2-3 दिवसानंतर सुद्धा त्याचे वाईट परिणाम दिसू शकतात. त्यामुळे अनेक वेळा डॉक्टर अशा रुग्णांना ऑब्झर्वेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ठेवतात. कन्कशन नंतर जर काही झाले तर त्या रुग्णाला त्वरित उपचार केला जाऊ शकतो. त्यामुळे डोक्यावरच्या जखमांचा धोका. तर बऱ्याच वेळा असं आपण बघतो की ज्यावेळी रुग्णाच्या डोक्याला इजा होते किंवा मेंदूला इजा होते त्यावेळी रुग्ण सुरुवातीच्या काही काळ हा स्टेबल असतो, म्हणजे त्याला काही त्रास होत नाही. पण साधारणपणे 24 तासानंतर, 48 तासानंतर ज्यावेळी मेंदूची सूज वाढते किंवा रुग्णाला एखाद्या फिट्स येऊ शकतात, तर हे सगळ्या त्रासामुळे रुग्णाची कंडिशन क्रिटिकल होऊ शकते. कन्कशन इंजुरीचे साधारणपणे हे पिक्चर असंच असतं. बऱ्याच वेळा मेंदूच्या ज्यावेळी काही इजा असते त्यावेळी सुरुवातीच्या काळामध्ये होणारा रक्तस्राव हा हळूहळू तिथे जमा होत असतो. जेव्हा हा रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये तिथे जमा होतो त्यावेळी तो मेंदूवर दाब करायला लागतो आणि असा दाबलेल्या मेंदूची कार्यशीलता जी आहे ती कमी कमी व्हायला लागते आणि हळूहळू मेंदूचं कार्य थांबतं. आता ह्याच्यासोबतच मेंदूला ज्या जखमा झालेल्या असतात त्याच्यामुळे मेंदूची सूज ही वाढायला लागते. त्यामुळे वाढलेली सूज, वरून दाब करणारा रक्तस्राव, ह्यामुळं मेंदूला ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो. त्यामुळे मेंदूचे जे सेंटर्स असतात ते काम करायचे बंद होतात आणि मग असा रुग्ण हळूहळू बेशुद्ध होतो, तो कोमामध्ये जातो आणि काही वेळा त्या रुग्णाचा मृत्यू देखील संभवू शकतो. आणि ह्याचमुळं जेव्हा रुग्णाला डोक्याला इजा होते त्यावेळी त्याला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणं, त्याचा सिटी स्कॅन करून घेणं आणि जर त्याच्या कंडिशन मध्ये डिटोरिएट होत असेल किंवा त्याच्या डोक्यातला रक्तस्राव वाढत असेल तर इमर्जन्सी शस्त्रक्रिया करून तो रक्तस्राव काढणं आणि थांबवणं हे अत्यंत आवश्यक असतं. कन्कशन कशामुळे होतं? कन्कशन साधारणपणे एखाद्या अपघातामुळे किंवा अशा खेळातल्या घटनेमुळे किंवा डोक्याला जोरानं मार लागल्यामुळे होऊ शकते. आता डोक्यावर ज्यावेळी धक्का बसतो त्यावेळी मेंदू आतल्या आत हलतो आणि त्यामुळे त्याच्या पेशी ताणल्या जातात, तुटतात. तर हे ताण किंवा तुटणं जे असतं हे मेंदूतील रासायनिक समतोल बिघडवतं आणि ज्यामुळे मेंदूचं सामान्य कार्य थांबतं. अनेकदा ह्याचे परिणाम काही क्षणात दिसून येतात, पण काही वेळा ते अगदी काही तासानंतर, काही दिवसानंतर सुद्धा दिसू शकतात. लक्षणं. कन्कशन झाल्यानंतर लगेच दिसणारी लक्षणं आणि काही वेळाने दिसणारी लक्षणं ही वेगवेगळी असू शकतात. यामध्ये प्रमुख लक्षणं कोणती? तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोकेदुखी. डोकेदुखी कन्कशन झाल्यानंतर काही मिनिटातच सुरू होऊ शकते. त्याचबरोबर अस्वस्थता, विसरभोळेपणा. तर ह्या व्यक्तीला अस्वस्थता, चक्कर येणं, भ्रम होणं, विस्मरण होणं या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो ह्या लक्षणामध्ये. दृष्टीदोष म्हणजे दृष्टीमध्ये होणारे बदल, धुसर दृष्टी किंवा दृष्टीमध्ये तफावत दिसू शकते. मानसिक गोंधळ किंवा कन्फ्युजन किंवा एकाग्रता कमी होणं, विचारामध्ये गोंधळ होणं, भावनामध्ये बदल होणं, त्याचबरोबर संवेदनशीलता वाढवणं, म्हणजे अगदी सामान्य आवाज किंवा प्रकाशाला तीव्रतेने संवेदनशीलता वाढू शकते. कन्कशन इंजुरीचे परिणाम काय होऊ शकतात? तर साधारणपणे दीर्घकालीन डोकेदुखी तुम्हाला राहू शकते. त्याचबरोबर मेमरी लॉस म्हणजे स्मृतिभ्रंश हा त्रास होऊ शकतो. तुमच्या वागणुकीमध्ये बदल होऊ शकतो, तुमच्या भावनामध्ये बदल होऊ शकतो, एखाद्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये बदल होऊ शकतो. त्याचबरोबर चिंता, मानसिक ताण अशा गोष्टी ह्या वाढू शकतात अशा पद्धतीच्या इंजुरी नंतर. काही व्यक्ती
व्यक्तीला बोलताना किंवा शब्द उच्चारताना त्याचा त्रास होऊ शकतो. कन्कशन ह्या मेंदूवरच्या इजेवरील उपचार कशा पद्धतीने केले जातात? तर साधारणपणे असे उपचार न्यूरोसर्जन डॉक्टर करतात, ज्याच्यामध्ये ह्या आजाराची तीव्रता समजून घेण्यासाठी तुमचा सिटी स्कॅन केला जातो. त्याचबरोबर कन्कशनमुळे मेंदूला जी इजा असते किंवा मेंदूला त्याच्यामुळे जी सूज येते तर ती कमी करण्यासाठी काही औषधं दिली जातात, ज्यामध्ये मॅनेटॉल. त्याचबरोबर ह्या अशा आजारामध्ये फिट्स येऊ नयेत ह्यासाठी काही अँटी कन्व्हल्जंट म्हणजे फिट्स विरोधी औषधं तुम्हाला दिली जाऊ शकतात. कन्कशन या इंजुरीमध्ये रुग्णाला ऑब्झर्वेशन मध्ये ठेवणं हे अत्यंत आवश्यक असतं. हा ऑब्झर्वेशनचा पिरियड तुमच्या रुग्णाच्या स्थितीवर अवलंबून असतो. बऱ्याच वेळा तो अगदी 24 तास ते 5 दिवस असू शकतो. रुग्णाचा ताण किंवा रुग्णावरचा दबाव कमी करणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर रुग्णाची जी काही जीवनशैली आहे ती हळूहळू पूर्ववत होत असते अशा केसेसमध्ये. त्यामुळं अशा रुग्णांना तोपर्यंत सपोर्ट करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं. हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबा, की जेणेकरून तुम्हाला आमचा कोणताही नवीन व्हिडिओ रिलीज झाला तर त्याचं नोटिफिकेशन मिळेल. निष्कर्ष: कन्कशन ही एक गंभीर आरोग्याची समस्या आहे. ही एक प्रकारची डोक्याला असणारी इंजुरी आहे की ज्याच्यामध्ये मेंदू कवटीच्या आतमध्ये आपला हलतो. साधारणपणे ह्याच्यामध्ये अगदी मेंदूला व सुपरफिशियल रक्तस्राव किंवा मेंदूला सूज येणे अशा पद्धतीची लक्षणं ही तपासण्याद्वारे दिसू शकतात. रुग्णाला ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म असे दोन्ही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, की ज्याच्यामध्ये डोकेदुखी, विस्मरण, व्यंगत्व येणं, रक्तस्राव किंवा सूज वाढला तर काही केसेसमध्ये ऑपरेशन सुद्धा करावं लागतं. ऑब्झर्वेशन हे कन्कशन इंजुरीमध्ये अत्यंत महत्वाचं आहे आणि हा पिरियड 24 तासापासून 5 दिवसापर्यंत असू शकतो. कन्कशनचे दीर्घकालीन नुकसान टाळण्यासाठी तुम्हाला कन्कशन इंजुरी असेल तर तुमच्या न्यूरोसर्जन डॉक्टरांच्याकडून उपचार करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. दर आठवड्यामध्ये आम्ही मेंदू आणि मज्जारज्जूच्या आरोग्याबद्दल किंवा त्याच्या हेल्दी राहण्यासाठी ज्या काही आवश्यक टिप्स असतील या संदर्भातील व्हिडिओ घेऊन येत आहोत आणि आपल्याला जर एखाद्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये आपण जरूर कळवा.